नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण शिकणार आहोत टेन्स म्हणजे काळ. तर इंग्रजीमध्ये काळाचे मुख्य प्रकार तीन असतात. प्रेझेंट टेन्स म्हणजे वर्तमान काळ, पास्ट टेन्स म्हणजे भूतकाळ आणि फ्युचर टेन्स म्हणजे भविष्यकाळ. परंतु या तीन मुख्य काळाचे प्रत्येकी चार चार उपप्रकार पडतात. म्हणजे मुख्य काळ तीन, परंतु एकाचे चार उपप्रकार म्हणजे चैत्रक्रम 12, म्हणजे 12 त्याचे उपप्रकार होतात. तर आज आपण शिकतोय प्रेझेंट टेन्स म्हणजे वर्तमान काळ या मुख्य काळाचा प्रकार पहिला, सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणजे साधा वर्तमान काळ. याचे सूत्र आहे सब्जेक्ट प्लस वर्ब वन प्लस ऑब्जेक्ट. येथे सब्जेक्ट म्हणजे कर्ता म्हणजे बोलणारा, आणि कर्त्याच्या पुढे म्हणजे बोलणाऱ्याच्या पुढे या काळामध्ये क्रियापदाचे पहिले रूपच येणे गरजेचे असते. त्यामुळे इथे वर्ब वन म्हणजे क्रियापदाचे पहिले रूप आणि त्याच्या पुढे प्लस म्हणजे ऑब्जेक्ट म्हणजे कर्म असे याचे सूत्र आहे. म्हणजे काय, कर्त्याच्या पुढे क्रियापदाचे पहिले रूपच येणे गरजेचे आहे आणि त्याच्या पुढे कर्म असणे गरजेचे आहे. परंतु सिंपल प्रेझेंट टेन्स नेमकं ओळखायचा कसा? जर एखाद्या वाक्यामध्ये कर्त्याच्या पुढे जर क्रियापदाचे पहिले रूपच असेल तर तो सिंपल प्रेझेंट टेन्स असतो. परंतु याची आपण 8 वाक्ये कशी बनवायची हे बघूया. याच्यामध्ये आपण सुरुवातीला पर्सनल प्रोनाउन म्हणजे काय, पुरुषवाचक सर्वनाम जे आपले आहे आय, आपण त्याचे पहिले वाक्य बनवूया आणि त्याचा अर्थ सुद्धा कसा लिहायचा हे बघूया. तर सुरुवात करूया. आपले सुरुवातीचे पुरुषवाचक सर्वनाम आय चे पहिले वाक्य बघा. येथे आय, आय म्हणजे काय, कर्ता, सब्जेक्ट जो वाक्यामध्ये बोलणारा असतो. आणि याच्या पुढे काय म्हणले, क्रियापदाचे पहिले रूप. तर आपण राईट हे क्रियापदाचे पहिले रूप घेऊया. आता राईट हे क्रियापदाचे पहिले रूप आहे, तर त्याचे दुसरे रूप कोणते आहे बघा. इथे सुरुवातीला लिहून दाखवतो मी. इथे बघा, हे WRIT, राईट हे क्रियापदाचे पहिले रूप आहे. WROT, रोट हे दुसरे रूप आहे आणि रिटर्न हे तिसरे रूप आहे. ठीक आहे. आपण राईट म्हणजे क्रियापदाचे पहिले रूप, रोट म्हणजे दुसरे आणि रिटर्न म्हणजे तिसरे रूप आहे. परंतु आजचा आपला जो संबंध आहे तो राईट म्हणजे काय, क्रियापदाचे पहिले रूप आणि ते फक्त सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये असते. ते सिंपल फ्युचर टेन्स मध्ये सुद्धा असते, परंतु तेथे क्रियापदाच्या पहिल्या रूपाच्या पुढे शाल आणि विल हे सहाय्यकारी क्रियापद असतात. तर आता आपण शिकतोय सिंपल प्रेझेंट टेन्सचे वाक्य कसे बनवावे. येथे सुरुवातीला आपण करता आय घेऊया. हे राईट म्हणजे क्रियापदाचे इथे पहिले रूपच घेऊया आणि हे ऑब्जेक्ट जे असते तुम्ही तुमच्या इच्छेनुसार घेऊ शकता. इथे मी इथे घेतो अ लेटर. ठीक आहे. आता या काळाचा अर्थ नेमका लिहायचा कसा, तर इथे काय होतं, येथे आहेत मराठी सफिक्स म्हणजे मराठी प्रत्यय. मराठी सफिक्स म्हणजे मराठी प्रत्यय बघा, मराठी प्रत्यय. तर इथे पहिला मराठी प्रत्यय आहे तो, दुसरा आहे ते, तिसरा आहे तेस, चौथा आहे तोस, पाचवा आहे तात. ठीक आहे. बघा इथे आपण शिकतोय सिंपल प्रेझेंट टेन्सच्या वाक्याचा अर्थ लिहायचा कसा. तर इथे बघा सुरुवातीला इथे आय म्हणजे आयचा अर्थ इथे मी होतो. ठीक आहे. इथे राईटचा अर्थ
राईटचा अर्थ आपल्याला माहिती आहे लिहिणे असा होतो, परंतु बघा इथे अ लेटर म्हणजे मी पत्र, ठीक आहे, मी पत्र, राईट म्हणजे लिहिणे, हे लिहिणे, इथे आपण लिहिले आहे लिहिणे. आता आय राईट लेटर म्हणजे मी पत्र लिहिणे असे येथे होते का? मी पत्र लिहिणे असे होत नाही. इथे काय करायचं, मग इथे क्रियापदाच्या मराठी अर्थामध्ये शेवटचं एक मात्रा असणारा अक्षर त्याला कट करायचं. ठीक आहे, इथे मी कट राईट म्हणजे लिहिणे, मी पत्र लिहिणे असा वाक्याचा अर्थ होतो का? होत नाही. मग काय करायचं, इथे लिहिणे याच्यामध्ये मी इथे शेवटचं एक मात्रा असणारं अक्षर कट करायचं. इथे लिहिणे, ने इथं कट झालं आपल्याकडून. इथं उरलं का? मग इथं पुन्हा इथे करायचं मराठी सफिक्स मध्ये. तर मी पत्र लिही तो, ठीक आहे. आता मी पत्र लिहितो कोण म्हणेल? मुलगा म्हणेल. परंतु मुलगी काय म्हणेल? मी पत्र लिहिते, लिहिते, ठीक आहे. मुलगा म्हणेल मी पत्र लिहितो, मुलगी म्हणेल मी पत्र लिहिते. ओके, येथे आपले आयचे वाक्य बनले सुरुवातीला. आता आपण वीचे वाक्य कसे बनते ते बघूया. दुसरे वीचे वाक्य WE, वी राईट अ लेटर. पुन्हा एकदा वी म्हणजे आम्ही, पत्र राईट म्हणजे लिहिणे. आपण काय करायचं, लिहिणे या मराठी अर्थामधलं शेवटचं एक मात्रा असणार अक्षर वगळायचं आणि इथे यायचं पुन्हा मी आम्ही पत्र लिही तो, हा इथे तो सफिक्स का, आम्ही पत्र लिहितो. ठीक आहे. दुसरं वाक्य बघा आता युजचं, यू राईट अ लेटर, तू पत्र लिही. इथे बघा तोस, लिहितोस. इथे तू पत्र लिहितोस मुलगा समोरच्या मुलाला म्हणेल आणि मुलगी म्हणेल तू पत्र लिहितेस. ओके. दुसरे वाक्य बघा आता, ही राइट्स अ लेटर. ही म्हणजे कोण? मुलगा. म्हणजे काय? तो पत्र लिहितो. ओके, तो पत्र लिहितो. आता इथे तुम्हाला प्रश्न पडला असेल की ही राइट्स इथे ईएस कसं आलेला आहे? तर आपला नियम काय सांगतो? थर्ड पर्सन म्हणजे तृतीय पुरुषी एकवचनी सर्वनामासमोर जे मुख्य क्रियापदाचे रूप येते त्याला येस किंवा येस प्रत्यय लागतो. ओके, म्हणजे ही शी इट समोर जे मुख्य क्रियापद येते त्याला येस किंवा येस प्रत्यय लावावा लागतो असा आपला नियम आहे. ठीक आहे. म्हणजे तो पत्र लिहितो. आता आपण शीचे वाक्य बनवूया. बघा इथे, शी राइट्स अ लेटर. म्हणजे काय बघा, ती पत्र लिहिते. ठीक आहे, ती पत्र लिहिते. समजतंय? लक्षात ठेवा, क्रियापद म्हणजे काय? क्रिया करणारा शब्द किंवा मराठीमध्ये आपण त्याला म्हणू शकतो ज्या मराठी अर्थाच्या शेवटी एक मात्रा येतो आपण त्याला क्रियापद म्हणतो.
आणि वाक्याचा अर्थ लिहित असताना मराठी अर्थामधलं क्रियापदाच्या मराठी अर्थामध्ये शेवटचे एक मात्रा असणारे अक्षर वगळावे आणि तिथे त्या त्या काळामध्ये मराठी प्रत्यय शेवटी तिथे लावून टाकावे. ओके.